हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 3.2 द वेलकम हा इंटरेस्टिंग लेसन बघूया. हा लेसन गुरु रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेला आहे आणि ते कोण होते? ही वॉज अ ग्रेट रायटर, म्युझिशियन अँड थिंकर. ते म्युझिशियन होते, रायटर होते आणि विचारवंत सुद्धा होते. ही इज नोन फॉर हिज सॉंग्स, पोयम, नॉवेल्स, शॉर्ट स्टोरीज, प्लेज एक्सेट्रा. त्यांनी खूप साऱ्या पोयम्स, नॉवेल आणि शॉर्ट स्टोरीज लिहिलेल्या आहेत आणि ते आजसुद्धा आपल्या एज्युकेशनमध्ये त्यांच्या स्टोरीज, नॉवेल्सचा आपण अभ्यास करतो आहोत. द वेलकम इज अ फनी वन ॲक्ट प्ले in which young man wants to tell the people in his village that he has passed MA. आता ही स्टोरी नसून वन ॲक्ट प्ले आहे, एकांकी नाटिका, एक पात्र नाटिका आहे आणि यामध्ये एक माणूस MA झालेला आहे आणि तो परत आपल्या गावी परत आलेला आहे आणि त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की मी MA पास होऊन गावी परत आलेलो आहो. बट एव्हरीबडी टॉक्स टू हिम अबाउट हिज कॅट. पण सगळे लोक त्याच्या शिक्षणाबद्दल विचारण्याऐवजी त्याच्याजवळ असलेल्या कॅटबद्दल विचारपूस करत होते आणि त्याला खूप वैताग आला होता. हॅव यू एव्हर हॅड सच ॲन एक्सपिरियन्स? तुम्हाला आला आहे का कधी असा एक्सपिरियन्स? तर चला बघूया आपलं नाटक काय म्हणता येते. सीन 1. आता पहिला सीन आहे अ विलेज रोड, खेडेगावातील रस्ता. चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द विलेज आफ्टर पासिंग हिज MA एक्झामिनेशन. आता चतुर्भुज बाबू हे आपल्या गावी MA पास झाल्यानंतर परत आले होते. होपिंग दॅट एव्हरीवन विल मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम. आणि त्यांना अशी आशा होती की सगळेजण त्यांना विचारपूस करतील, त्यांची रिस्पेक्ट करतील की मी MA पास होऊन गावी परत आलेला आहो. देअर इज अ प्लम्प अफगाण कॅट विथ हिम. एंटर नीलरतन. आणि त्यांच्या हातामध्ये प्लम्प म्हणजे एक फॅटी अशी गुबगुबीची अफगाण कॅट होती, अफगाण जातीची कॅट होती. आणि तेवढ्यातच नीलरतन एंटर करतो. आता बघूया आपण प्रत्येक नीलरतन नंतर 2 डॉट्स दिसत आहेत, त्याचा अर्थ होतो सेड. नीलरतन सेड, हॅलो देअर चतुरबाबू, when did you arrive? आता नीलरतन विचारतोय की चतुरबाबू तुम्ही कधी आलात? तो हॅलो विचारपूस करतो आहे. चतुर्भुज सेड, डिरेक्टली आफ्टर द MA एक्झाम्स वेअर ओव्हर आणि तो काय म्हणतो, मी जस्ट आताच माझ्या MA एक्झाम पास होऊन मी इथेच येतो आहे. आणि तो पुढे काहीतरी म्हणणारच. नंतर आपल्याला छोटीशी डॅश दिसते आहे, म्हणजे त्याला समोर काहीतरी म्हणायचं आहे. पण तेवढ्यातच नीलरतन त्याला डिस्टर्ब करतो, इंटरप्ट करतो आणि काय म्हणतो, यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. तुम्हाला तिथे छान कॅट मिळाली बरं का? चतुर्भुज सेड, दिस इयर द एक्झाम वेअर व्हेरी. आता पहा, व्हेरी नंतर पुन्हा आपल्याला छोटीशी डॅश दिसते आहे, म्हणजे पुन्हा त्यांना काहीतरी सेंटेन्स कंटिन्यू करायचं असेल, पण पुन्हा त्यांना इंटरप्ट केल्या जाते. चतुर्भुज, दिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी, म्हणजे यावर्षी एक्झाम्स खूप असं म्हटल्यानंतर तिथे त्यांचं सेंटेन्स अर्धवट राहिलं. नीलरतन सेड, टेल मी वेअर डिड यू फाइंड दॅट कॅट? नीलरतन विचारता, सांगा बघू तुम्हाला ही कॅट कुठून मिळाली? चतुर्भुज, बॉट इट, आणली मी. द सब्जेक्ट आय हॅड ऑफर्ड. आणि पुढे ते म्हणतात, मला ना MAचे सब्जेक्ट. पुन्हा त्यांना थांबवलं गेलं. नीलरतन सेड, हाऊ मच डिड यू पे फॉर इट? तुम्ही किती पैसे दिले हो या कॅटचे? चतुर्भुज सेड, आय डोंट रिमेंबर. मला नाही आठवत किती दिले तर. म्हणजे थोडासा राग आला आता त्यांना की मी इथे काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो आहे आणि हा नीलरतन मधातच आपली कॅटची विचारपूस करतो आहे, म्हणून ते म्हणतात मला नाही आठवत किती पैसे मी पे केले. नीलरतन बाबू, हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम इन अवर विलेज? आणि तो म्हणतो, नीलरतन बाबू, कोणीतरी आपल्या गावामध्ये एक्झाम पास केली आहे का? नीलरतन सेड, ओ लॉट्स ऑफ देम. अरे पुष्कळ जणांपैकी. बट यू वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दीज पार्ट्स. अरे पुष्कळ जणांनी पास केली, पण तुमच्याजवळ जशी कॅट आहे अशी कॅट आपल्या एरियामध्ये कोणाजवळ पण नाही आहे बरं का? चतुर्भुज सेड, टू हिमसेल्फ म्हणजे स्वतःशीच म्हणाला. कन्फाउंड हिम,
म्हणजे आता त्यांना कन्फर्म म्हणजे वर्ड्स यूज टू शो अँगर म्हणजे ज्याच्यामुळे राग व्यक्त होतो असे वर्ड्स. ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. आणि थोड्या स्वतःशीच म्हणू लागला. काय म्हणू लागला की माझ्या शिक्षणाबद्दल हा काही विचारत नाही आहे आणि ओन्ली कशाबद्दल विचारपूस करतो आहे तर कॅटबद्दल. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड MA. आणि त्याला याचं काहीच घेणं देणं नाही की मी आता जस्ट MA पास होऊन आलेलं आहे. MA एवढी मोठी डिग्री मी घेतलेली आहे. आणि हा स्वतःशीच बोलतो आहे. कोण? चतुर्भुज. आणि तेवढ्यातच एंटर जमीनदार. जमीनदार तेवढ्यात एंटर करतात. जमीनदार सेड, चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कलकत्ता ऑल दिस टाइम. आता जमीनदार चतुर्भुजला विचारतो, तू इतक्या दिवस कलकत्ताला काय करत होतास? चतुर्भुज सेड, आय हॅव जस्ट फिनिश माय MA सर. मी आत्ताच माझ्या MAच्या एक्झाम्स संपवून परत आलेला आहे इथे. जमीनदार सेड, ओ दिस कॅट ऑफ युअर्स इज टर्नर आय मस्ट से. आणि मला असं म्हणायचं होतं की ही तुझी कॅट खूप सुंदर आहे. स्टनर म्हणजे ब्युटिफुल, खूप सुंदर आहे. वाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट सम टाइम दिस इव्हिनिंग. अरे तू असं का नाही करत की तुझी ही कॅट माझ्या घरी थोड्या वेळ का नाही आणून ठेवत? संध्याकाळी तू तिला घेऊन ये. द बॉईज वुड बी डिलायटेड. माझी मुलं तिला बघून खूप खुश होतील. चतुर्भुज सेड, ऑफकोर्स आय क्वाईट अंडरस्टँड. आता तो म्हणाला की मला समजलं तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. दे हॅवंट सीन मी फॉर अ लॉंग टाईम. अरे बरोबर आहे, त्या तुमच्या मुलांनी मला खूप दिवस झाले मला बघितलं नाही. माझ्या शिक्षणाबद्दल त्यांना विचारपूस करायची असेल, मला माझ्याकडून माहिती घ्यायची असेल, मला लक्षात आलं तुम्हाला काय म्हणायचं आहे. तेव्हा जमीनदार म्हणतो, येस आय सपोज सो. मला असं म्हणायचं आहे. बट व्हॉट आय मीन इज म्हणजे मला असं म्हणायचं आहे, इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ सेंड बेनी राऊंड विथ द कॅट. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर तू येऊ शकत नसेल, तुझ्याकडे वेळ नसेल, तर सेंड बेनीला या कॅटला घेऊन माझ्याकडे पाठवून दे. आय वॉन्ट द बॉईज टू सी ही. मला असं वाटतं की तुझ्या या कॅटला माझ्या मुलांनी पाहिलं पाहिजे. आणि एक्झिट जमीनदार. आणि तिथून जमीनदार निघून जातो. आता एंटर अंकल सतू. आता अंकल सतू तिथे एंटर करतात. सतू सेड, हाऊ आर यू माय बॉय. कसा आहे माझ्या मुला? बीन अवे अ लॉंग टाईम हॅवंट यू. मी पुष्कळ दिवस झाले तुला बघितलं नाही, हो की नाही? चतुर्भुज सेड, दॅट्स राईट, देअर वेअर सो मेनी एक्झामिनेशन्स. तो म्हणाला, बरोबर आहे तुमचं, किती साऱ्या एक्झाम्स असतात तिथे. सतू सेड, दिस कॅट ऑफ युअर्स. तुझी आहे का ही कॅट? चतुर्भुज फ्युरियसली. आता फ्युरियस म्हणजे थोडासा रागून वैतागून, आय एम गोईंग होम. मी चाललो घरी माझ्या. अबाउट टू लिव्ह. आणि तो तिथून निघायचा प्रयत्न करतो. सतू सेड, हे वेट अ मिनिट, धिस कॅट. आणि छोटीशी डॅश त्याच्यासमोर म्हणजे त्याला काहीतरी म्हणायचं आहे. सतू म्हणतो, अरे थांब ना थोडा वेळ, मला ही कॅट असं म्हणतो. आणि चतुर्भुज सेड, नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू. आता तो रागावलेला, कारण की कोणीच त्याच्याबद्दल विचारत नाही आहे. सगळी कोणाची विचारपूस करतायत? कॅटची. आणि म्हणून त्याला आता खूप राग आला. आणि तो म्हणतो, नाही सर, आता मला खूप कामं आहेत, मला जायचं आहे घरी. सतू सेड, ओ कम ऑन नाऊ, अँसर अ सिव्हिल क्वेश्चन धिस कॅट. आणि काय म्हणावं लागला की अरे माणुसकी आहे की नाही? हे मुलं शिकण्यासाठी बाहेरगावी जातात आणि काही मॅनर्स वगैरे आहेत की नाही? मी काही विचारतो आहे तर त्याचं थोडंसं ॲन्सर द्यायचं, ते सोडून चालला आहे हा. आणि धिस कॅट असं पुन्हा तो म्हणतो आहे. आता चतुर्भुज ट्राईड्स अवे विदाऊट अनदर वर्ड. आणि तिथून काहीही न बोलता चतुर्भुज तिथून निघून गेला. जस्ट लुक ॲट दॅट, इट्स एज्युकेशन दॅट रुईन धीज यंग पीपल. आणि आता सतू काय म्हणतो, अरे पहा या तरुण मुलांना, यांचं एज्युकेशनच त्यांचं लाईफ नष्ट करायला निघालं आहे. वी नो व्हॉट यू आर वर्थ बट दे आर स्टर्न फुल ऑफ अ कन्सेट. आणि त्यांना पहा त्यांच्या शिक्षणाचा किती गर्व चढला आहे. त्यांना माणुसकी काय, समोरचं विचारतो काय, त्यांची उत्तरं न देता, न बोलता हे कसे वैतागल्यासारखे ॲन्सर द्यायला लागले. तर काय या उपयोग या शिक्षणाचा, असं कोण म्हणू लागला? सतू. आता आपला सीन 2.
इनसाइड चतुर्भुज हाऊस. आता इथे चतुर्भुज आता रागावून चिडून आपल्या घरी एंटर करतो आहे. आता त्याच्या घरातला सीन. आता मेड सेड, मदर, दादा बाबू हॅज कम होम इन अ ब्लेसिंग टेम्पर. आता मेड म्हणजे त्यांच्या घरात काम करणारी जी असेल ती म्हणते, आई, दादा बाबू घरी आले आहेत आणि खूप अशी रागीट चेहरा दिसतोय बरं का त्यांचा. मदर सेड, वाय, व्हॉट्स द मॅटर? अरे काय झालं? आई विचारायला लागली. मेड सेड, आय डोंट नो. एंटर चतुर्भुज. मेड म्हणते, मला काही माहिती नाही, पण ते रागावलेले चिडलेले दिसून राहिले. आणि तेवढ्यातच चतुर्भुजची एंट्री होते. लिटिल बॉय सेड, दादा, कॅन आय हॅव दिस कॅट? आता त्यांच्या घरातला छोटासा मुलगा तो पण काय म्हणतो, दादा मला ही कॅट दे ना. चतुर्भुज सेड, स्लॅप्स हिम हार्ड. आता त्याला एक जोराची मारतो. कॅट 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 द होल डे लॉंग इज इट. पूर्ण दिवस झाला सगळे फक्त कॅट कॅट करतायत. मदर सेड, नो वंडर द पुअर्स बॉय अँग्री. आता काय म्हणते, काही आश्चर्य नाही, हा असाच रागीट आहे. ही केम होम आफ्टर सच अ लॉंग टाइम अँड दीज बर्ड्स स्टार्ट्स अनॉइंग हिम ॲट वन्स. आता त्या लहान मुलाला आई समजवते आहे की दादाला काही त्रास बीस नको देऊ. इतक्या दिवसानंतर आपला दादा घरी आला आहे आणि त्याला काही विचारण्याऐवजी, त्याला काही सांगण्याऐवजी फक्त अनॉइंग हिम ॲट वन्स, त्याला त्रास देऊ नका बरं, त्याला चिडवू नका. तू चतुर्भुज आणि चतुर्भुजकडे पाहून, लेट मी हॅव द कॅट सन. असं आईने त्या लहान मुलाला रागवलं. आणि आता चतुर्भुजकडे पाहून आई काय म्हणते, दे बरं तुझ्याजवळची ती कॅट. आय विल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क दॅट आय हॅव पुट बॅक. आता मी तिला काय करते, थोडंसं दूध आणि जे भात मी लावलेलं आहे थोडंसं तिला खायला देते. ती दिवसभराची उपाशी असेल. आता हे ऐकून तर चतुर्भुज एकदम चिडला, एकदम वैतागला. त्याला आधी असं वाटलं की आईने त्या आपल्या छोट्या भावाला रागवून, त्या लहान मुलाला रागवून पळून दिलं की दादाला आता त्रास नका देऊ. आणि आई स्वतः आता काय करते, ती कॅटची विचारपूस करते. मला विचारायचं राहिलं की मला खायला काही हवं आहे का, हे दिवसभराचं काही खाल्लं आहे का, मला विचारत नाही आई, पण आई त्या कॅटला काय करते, मिल्क आणि राईस खायला देत आहे. चतुर्भुज सेड फ्युरियसली, आता खूप चिडलाय, खूप वैतागलाय. मदर, यू कॅन हॅव द कॅट अँड फीड इट ऑल यू वॉन्ट. आय शांट स्टॉप टू इट. आय एम लिव्हिंग ॲट वन्स. आता तो म्हणाला, घे आई, हे घे, आणि या मांजरीला तू काय खाऊ घालायचं आहे, तुला जे वाटते ते खाऊ घाल. आय शांट स्टॉप टू इट. आता तिला काय पाहिजे ते तू दे, मी तुला थांबवणार नाही. आय एम लिव्हिंग ॲट वन्स. मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून चाललो. मदर सेड प्लेंटिटिव्हली, म्हणजे आता सॅड, थोड्याशा दुःखी मनाने, कंप्लेनिंग वे. व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग्स? तू असं का बरं चिडचिड करतोय? युअर मील्स इज रेडी अँड वेटिंग डिअर. मी तुझ्यासाठी पण स्वयंपाक करून ठेवलेला आहे आणि आम्ही तुझी वाट बघतो आहे. यू कॅन सिट डाऊन टू इट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ. मला असं वाटलं की आता तू दमून आला आहे, त्या प्रवासातून आला आहे, तू आधी आंघोळ करशील आणि नंतर जेवशील, म्हणून मी तुला जेवायचं विचारलं नाही. असं आई कोणाला म्हणाली? चतुर्भुजला. चतुर्भुज सेड, नो, आय एम लिव्हिंग. You are all crazy about cats in these parts. No one cares for men of words. Kicks out at the cat. आता चतुर्भुज खूप रागावलेला, चिडलेला, आणि तो म्हणतो, आता मी चाललो इथून, सगळं निघतोय इथून, आणि तुम्ही इथले सगळेच्या सगळे त्या क्रेझी झाले, पागल झाले आहेत, त्या कॅटची विचारपूस करतायत, पण तुम्हाला इथे कोणत्याच माणसाची किंमत नाही आहे. किक्स आउट ॲट द कॅट. आणि जोराची एक किक मारतो, लात मारतो कॅटला. आणि सेड, डोंट हर्ट द कॅट, शी हॅजंट डन एनी हार्म. आता आंटी म्हणते त्याच्याला, अरे कॅटला कशाला मारतोय, तिला काही झालं बिलं तर? चतुर्भुज सेड, when it comes to a cat you are all heart but you have no pity for humans being and exit. चतुर्भुज आता चिडून म्हणतो, हो, तुम्हाला काळजी कोणाची, तर त्या कॅटची, म्हणजे कॅटसाठी तुम्हाला प्रेम आहे, तिची काळजी आहे, पण तुम्हाला ह्युमन बिईंगची, कोणाचीच, म्हणजे इतर मानवजातीची काळजी नाही, असं म्हणतो आणि तिथून निघून जातो चिडून, रागावून. तेव्हा एक लिटिल गर्ल म्हणते, त्यांच्या घरातली एक छोटीशी मुलगी म्हणते, लुकिंग आउट, आता बाहेर पाहून म्हणते, कम अँड सी अंकल हरी, व्हॉट्स अ बिग फॅट टेल. आणि तेवढ्यात अंकल हरीला काय म्हणते, अंकल हरी बघा किती मोठी ती अशी गुपगुपीत शेपटी टेल.
हरी सेड हूज टेल, चतुर्भुज. आता हरी म्हणतो कोणाची? चतुर्भुजची. गर्ल सेड नो द कॅट्स. अरे चतुर्भुजची नाही तर कॅटची ती शेपटी बघा किती छान आहे, किती सुंदर आहे. आता सीन 3. ऑन द रोड एंटर चतुर्भुज बॅग इन हँड विदाउट द कॅट. आता थर्ड सीन आहे. चतुर्भुज रोडवर निघाला आहे, त्याच्या हातामध्ये एक बॅग आहे पण त्याच्यासोबत कॅट नाही. आता सुधाचंद्रन सेड सर वेअर इज दॅट कॅट ऑफ युअर्स. आता सुधाचंद्रन विचारतो सर तुमच्याजवळची ती कॅट कुठे गेली हो? कारण की आता काय असतं खेळामध्ये गावामध्ये गाव छोटासा विभाग असतो, छोटासा एरिया असतो. तिथे एकाकडे काहीतरी नवीन आलं तर पूर्ण गावामध्ये ती माहिती पसरते. आता त्यामुळे हा सुधाचंद्रन त्याला विचारतो अहो मी ऐकलं तुमच्याजवळ खूप सुंदर कॅट आहे, कुठे आहे ती? आता चतुर्भुज सेड इट्स डेड, मेली ती. आता सुधाचंद्रन सेड हाऊ सॅड, हाऊ डिड ही हॅपन. अहो किती वाईट झालं हो, तुमची कॅट मेली, कधी झालं हो हे? चतुर्भुज सेड इरिटेबली आय डोंट नो. आता चिडून रागून म्हणतो काही माहित नाही मला कधी झालं ते. परण सेड हॅलो व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट. आता परण पण विचारतोय अहो तुमची कॅट कुठे आहे हो? चतुर्भुज सेड इट्स डेड, मेली ती. आता परण सेड नो रिअली, हाऊ, हो खरंच का हो, कशी काय? चतुर्भुज सेड द सेम वे ऑल ऑफ यू ऑल विल डाय. जसे तुम्ही मरणार तशीच ती मेली पण. बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ द रोप. जसं एखाद्या रोपला म्हणजे एखाद्या दोऱ्याला गळफास लावून तुम्ही मरता तशीच ती मेली. परण सेड गुड गॉड इज पॉझिटिव्हली फ्युरियस. हो खूप वाईट झालं हो. अ स्वार्म ऑफ अर्चन रन आफ्टर चतुर्भुज. अ स्वार्म म्हणजे नॉइझी ग्रुप. आता खेड्यामध्ये काही टार्गेट मुलं असतात, काही नॉटी मुलं असतात, त्यांचा ग्रुप असतो, त्याला स्वार्म असं म्हटलं जाते. ग्रुप ऑफ चिल्ड्रन, नॉटी चिल्ड्रन, त्याला स्वार्म म्हटलं जाते. आणि ते रस्त्यावर ओढत चतुर्भुजच्या मागे मागे जातात. आता ते काय करत आहे? क्लॅपिंग अँड टीजिंग हिम विथ क्राईज ऑफ पुशी कॅट, पुशी कॅट. आता चतुर्भुज समोर समोर चालला आहे आणि त्याच्या मागे मुलांचा गोळका ओढत नाचत आणि त्याला पुशी कॅट म्हणत क्लॅपिंग करत त्याला चिडवत आहेत. असा हा सीन. आवडलं की नाही तुम्हाला नाटक? तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये विचारू शकता. थँक्यू.